महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या योग्य उमेदवार सोडवतील याकरिता उमेदवार नगरसेवक कसा असावा याबाबत प्रभाग क्रमांक 9 मिसरवाडी नारेगाव हिनानगर येथील नागरिकांनी आपापले विचार औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केले। नमस्कार, आपण पाहत आहात औरंगाबाद UCN TV न्यूज। सध्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामधील महानगरपालिकेच्या निवडणुका जोरात सुरू आहे। प्रचाराची धामधूम आहे। प्रत्येक उमेदवार आपल्या परीने प्रचार करत आहे, आपल्या प्रकारे रॅल्या काढत आहे। आपण सध्या उपस्थित आहोत प्रभाग क्रमांक 9 मिसरवाडी नारेगाव सिंदीबन असा खूप मोठा आणि सलम टाईप हा एरिया आहे। यामध्ये आता आपण बघितलं असेल का दोन्ही मिरवणुका समोर समोर आल्या होत्या आणि इथे जे आपल्या सोबत इथे प्रभाग क्रमांक 9 मधले नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी नेमकं जाणून घेऊया तर त्यांना नगरसेवक कसा आहे। सर, UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या निवडणुका सध्या सुरू आहेत, रॅल्या सध्या सुरू आहेत, प्रचार सध्या जोरात सुरू आहे। आपल्या स्वप्नातला आपल्याला कसा नगरसेवक हवा? नगरसेवक आम्हाला काम करण्यासारखं पाहिजे। 10 वर्षापासून हे सोयीमधली काम करायला असं नगरसेवक पाहिजे। या रस्ते सुधारले, समजा वस्तू दिली झाली, प्रत्येक वस्तू आली। समस्या कोणकोणत्या नेमक्या या भागामध्ये? पाणी अजून बस, अजून आणखी पूर्ण काम यायचं जे असलं ते सांगता येतं मग। पण नगरसेवक मला असा पाहिजे की आता फोन करा, तो यायला पाहिजे बस। काय म्हणता? यांचं म्हणणं असं आहे का अर्ध्या रात्री फोन करणार येऊन तुम्हाला तुमच्यासोबत तुमचं काम करून नगरसेवक पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे? तसंच नगरसेवक पाहिजे। आपल्यातला आपला माणूस पाहिजे, गल्लीतला घरातला दारातला माणूस पाहिजे, जो जेणेकरून की चांगलं काम करून दिलं पाहिजे। तिथं ड्रेनेजची सुविधा आहे, व्यवस्था पाहिजे, रस्त्याची पाहिजे, लाईट खंबेची पाहिजे, परत तुम्हाला म्हणतो दवाखान्याची पाहिजे। ही सर्व सुधारणा झाली पाहिजे, असा माणूस पाहिजे। एक फोन केला की त्या माणसानं ऐकलं पाहिजे की बाबा माझी अशी अशी अडचण आहे म्हणून। पूर्ण शहरामध्ये एक समस्या आहे पाण्याची, त्या समस्येचं काय म्हणलं तुमचं? ते पण इथं पण आहे का? ते नाही, इथं तर सर्वात जास्त आहे। इथं 25 वर्षापासून पाणी नाहीये। शहरामध्ये तरी 1-2 वर्षाचा प्रॉब्लेम आहे, इथे 25 वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे। पाण्याची आता होईल, पण आता 2-3 वर्षापासून फक्त होतंय। कोणाला दिलेलं आहे काम, काय दिलेलं आहे? ठेकेदार असा निवडलेला आहे की तो असा काम करतोय की अजून मला तर वाटतं अजून 5 वर्ष नाही होणार। या प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे। मग पाणी मग कुठून येतं, कसं, म्हणजे त्याचं कसं व्यवस्थापन करता येईल? इथं महानगरपालिकेचा टँकर येतं, तो 600-700 रुपये पर महिन्याने 2 ड्रम 3 ड्रम दिले जाते। असे काय म्हणणं तुमचं? नगरपालिकेकडून पाणी येतं, आता नळ लाईन झालेली आहे, तर पाणी कधी भेटून त्याचं अजून माहिती नाही। तुमच्या हिशोबाने कोणकोणत्या समस्या इथे आहेत? जे समस्या सगळ्यांना सांगितली तीच आहे, दुसरी नाही ना, दुसरी कुठं बदलून सांगायची का? समजून जर तुम्ही एक दिवस तुम्हाला नगरसेवक केला, एक दिवस तुम्ही नगरसेवक झालात, तर तुम्ही कोणत्या याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार? सगळ्यात पहिले मुद्दा पाण्याचा राहील, सगळ्यात आधी पाण्याचा। कारण की माझी माय माऊली डोक्यावर हंडे लांबून आणतात, त्यांना पाण्याचा खूप प्रश्न आहे आणि सर्वात जास्त अडचण पाण्याची। आई, काय म्हणणं आहे तुमचं? माहिती नाही आम्हाला। बोला काय म्हणणं नेमकं, म्हणजे कोणत्या समस्या आहे तुमच्या ते सांगा फक्त। काय आता पाण्याचे टँकर येतात, काही बंद होते आणि मग जार पण आहे चालू। सर, यहाँ पे पानी ज्यादा समस्या, हमारे पास 25 साल से यहाँ पे रहते हम, तो पानी नहीं है। यहाँ पे पानी नहीं है, ड्रेनेज लाइन का कहीं है कहीं नहीं है, बाकी सब सुविधा है, धीरे धीरे हो जाएंगी, पण पानी में समस्या है यहाँ पे। आपण बघितलं असेल की इथे आपण ज्या मिसरवाडी या भागामध्ये आलेला प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे पूर्ण शहरामध्ये आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण उपस्थित आहोत। सध्या इथे पण तेच समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची, लाईटची, या सर्व समस्या पण यांचं स्वप्नातलं नगरसेवक असं आहे की जो माणूस त्यांच्यासाठी अर्ध्या रात्रीला
कामासाठी तयार असेल, त्यांच्या समाजामध्ये आलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा असेल, असा नगरसेवक यांना हवा आहे. आपण नक्कीच 16 तारखेला बघूया यांचा नगरसेवक कसा येतो. आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद.